नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आम्ही निघालोय मालवण आणि हा आलाय मयूर. तुझ्या पण 2 बॅग आहेत. पब्लिकची वाट बघतोय. दोघं जर झालं रेडी, बाकीची पब्लिक येते. डीजे पण आलाय. डीजे डीजे इकडे तिकडे श्रद्धाची एंट्री झालेली आहे. हाय. एवढा उशीर झाला मला कारण सांग. व्यवस्थित आंघोळ करायची होती. 2 तास. व्यवस्थित माझे जे केस आहेत जे मला उडवायला लागतात सारखे सारखे, ते उडवण्या लायक बनवायचं होते त्यांना. बर, दॅट्स वाय. हे कारण आहे. आम्ही पिकनिकला चाललोय. प्लॅनचा करता धरता ज्याने प्लॅन सुचवला की मालवणला जायचं. हा, जायचं कुठे तर मालवणला जायचं. हा सुचवणारा धनंजय शिंदे. मोरया. भूक लागली मरणाची. पनीर मसाला नान रोटी. जेवण झालेली आहेत. आता आम्ही निघालोय. पाठीचे झालेत 5:38 आणि आता आम्ही थांबलोय चहा प्यायला. आनंद आहे भाई, आनंद आहे. मस्तपैकी आता चहा पिऊन झालाय. आता 5 मिनिटे तर बसायचंय. परत गणपतीपुळे. आता पोचलो आम्ही गणपतीपुळे. इथून जायचं आतमध्ये. अजून पब्लिक येते. मागची गाडी अजून बाकी. 2 रांगा आहेत आणि हात मागे. आणि बाजूवाल्याचा हात सोडायचं नाही. एक हाताचं अंतर. एक हाताचं अंतर. याचं 2 हाताचं होतंय. अरे मग इथून पण घेतो ना. करंगळीच ठेव. तू करंगळीच ठेव. पोटात ठार होतं. काढू नका, जरा निसर्गाचा आनंद. चल रे, चल. ग्रुप फोटो ना व्हिडिओ घेतो. हा, म्हणून या साईडला यात उतराल. गँग. आता आम्ही पोहोचलेलो आहे गणपतीपुळे. झालेलं आहे दर्शनला काय 2 मिनिटात दर्शन झालं. आता काय नुसता फोटोशूट. अरे सगळं झाले विठ्ठल भाई. दर्शन घेतलं. गणपतीपुळेचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालोय. बोलने लगा. पंकज भाई जेवायचं मस्त. काल रात्री जे जेवलो त्यानंतर आज 12:52. ए भाई, हे सगळं टाकलं तर जायचं ओरडेलच.
रात्री जेवल्यानंतर आज जेवतो असं बोलत लय विचारपूर्वक ब्लॉग करायला लागतोय भाई. झाला आता पिकनिक संपली विषय ब्लॉग पूर्ण स्क्रिप्टेड झालाय. पिकनिक संपली विषय संपला भाई. पंकजचं इंट्रोडक्शन पण जे पण देणार ते बेस्ट देणार. पंकज हॉटेल भाऊजींची खानावळ कुडाच्या इथे नक्की ट्राय करा तुम्ही. खूप छान जेवण असतं. ह्याच्या नादात 1.5 तास थांबलोय आणि जेवण नाही आवडलं तर नाही तुम्हाला आवडेल. स्पॉट मिस केलाय जेवणाचं नादात. आता बघायचं जेवण कसं आहे. थांबा धनश्री काय बोलते. इथं प्रँक झालेला आहे. माझ्याकडनं मोठी चूक झाली. मी जाहीर माफी मागतोय. माफी नाही इथं फटके पडणार आहेत. सगळ्या ऑडियन्स समोर माफी मागतोय. सॉरी श्रद्धा. माफी मला मेलवर अपेक्षित आहे. मी अशी माफी एक्सेप्ट नाही करणार आहे. ऍक्सेप्ट मध्ये मेल करायचं आहे. आणि मला बोलायचं आहे आधी आमच्या ग्रुपचं नाव गिगल गँग होतं. आता आम्ही उपाशी मित्रमंडळ झालेलो आहोत. शिंदे नाही. आणि हा आमच्या ग्रुपचा पंकज. एवढे उपाशी काय आहेत का रात्री 12 नंतर अजून जेवलोच नाही. वाजले 3. दुपारचे 3 हा. आणि हे तर अवघड झाले. ह्याचं अवघड जागेचं दुखणं झालं. विषय गंभीर आहे आणि आता जेवण येईल. बघूया. चपात्या येत आहेत आमच्या नाही आहेत सध्या. ए बाई पिऊस टाके. आज माझ्याकडे उद्या पियुषकडे. बात महाग आहे भाई US-च्या वायफायच्या प्लॅन मध्ये बघा काय मिळतंय. आणि इंडियनच्या वायफायच्या प्लॅन मध्ये काय 3 महिने फ्री. हा साधा सुद्धा चष्मा नाही बरं का. गाणं ऐकत होतो आमच्या. ह्या चष्म्यात विथ हे लाकूड तोडायला सोन्याची कुऱ्हाड भेटते ना. ती फिलिंगचं ते विठ्ठल होते. ह्या चष्म्यात कॅमेरा विथ गाणी सुद्धा ऐकू शकता. आणि हे वायफायचं प्लॅन घेतल्यावर फुकट भेटतं अमेरिकेत. हा बोला ना. बेबो मे बेबो. बर्फ पडने वाली. हम भाई वेज थाली आली आहे भाई. आपल्या पब्लिक साठी माझा पत्ता बरोबर आहे. आमचा नाही चुकला. मीटअप आहे. काय बोलताय का. दाखवलं भाई तुमची इंदुलकर वाडी. इंदुलकर वाडीतल्या इंदुलकर मोरेश इंदुलकर यांच्या घरी आम्ही आगमन केलेलं आहे. फटे घर बांधले आपण. इंदुलकर घर छान बांधलंय. तर बऱ्यापैकी तयारी करून आता आम्ही कुठे तर बोललाय मला माहीत नाही. आता बघू तुम्हाला पुढे कळेलच. श्रद्धा झाली आंघोळ. खावात छानच दिसतेस का. माझा बिना मेकअपचा चेहरा बघू दे ना काय होतंय. चांगलाच आहे. I don't like it this way. बट वी लाईक इट. तुमचा चांगलं बनवलं. आंघोळी वस्तर पोरं निवांत झोपलेत. ह्याच्यानंतर आपण कुठे जाणार आहे रे. भराडी देवीला. निस्ताम घोरम घारे. घोरणारा मित्र आपला. जत्रा बघते भाई. लाड लाड ये ना कागदी लाड लाड दहीलास साग. अंबाबाई लाड लाड ये ना कागदी लाड दहीलास साग. सगळ्यात भारी गोष्ट. खूप दिवसानंतर मी ऐकलं. म्हणजे आमच्या घरी पण असं होतं पण दुसरं होतं. हे ईश्वरा
आनंद आहे यार ह्याच्यात. नमस्कार. आणि आता आपण निघालो, कुठे निघालोय मयू? अंगणेवाडी. अंगणेवाडी मी ऐकून होतो, मला तेवढं काय माहीत नाही इकडचं, तर बघू. आपण आनंदवाडीला आलो आणि नारायणी देवाचे मंदिर आहे. कसं करतो ना, ते फेब्रुवारीच्या महिन्यात जत्रा असते आणि खूप मोठी जत्रा असते आणि तुम्ही बघू शकतात. आय गेस त्याचीच तयारी चालू आहे अजून पण. घेऊया आपण दर्शन. मंदिर बंद होते आता सध्या. अंगणेवाडीची जत्रा ऐकून आहे, मग त्याच जत्रेचं देवीचं मंदिर भराडी देवी ते हे. मुलाकात हो ना हो, लग जा गले से पास आइए कि हम नहीं आएंगे बार बार, बाहें गले में डाल के हम इस प्यार की बरसात हो न हो, शायद इस जन्म मुलाकात हो न हो, लग जा गले. पण बघत पण नाही. आम्हाला भाभी सुंदर अशी सकाळ मालवणमध्ये सुरुवात झाली आहे. थंडी त्या मानाने जशी पाहिजे तशी नाही आहे. मस्त ऊन पडतं कवळं. सॉरी सर सॉरी सर. आता आम्ही जरा इंदुलकरवाडी फिरून येतो. त्याला गाव तर बघू काकांचं. अरे हा रे, हे मी मागे येऊन बघितलंच ना, छान आहे. अंबाई निवास. ब्लॉगर दुसरा नारळाची बाग. हा रे, आळी केली आहेत ना व्यवस्थित प्रॉपर. हे श्रद्धा फुल का काढलं ग? किती तू ब्युटिफुल दिसत होतीस, पण तू फुल काढून नुसती ब्युटी दिसायला लागली. आता फुल नाही दिसत आहे. ए मंजुमल बॉयज, वाळ नाही, वाळूचं वारोळ. आणि काल आपण बोलवतो बघ ती जाड मुंगी, त्या पण आहेत. हे भाई फुल ते ड्रीमी लुक येतं ना, तसं आलं उन्हाने. हो बघ ना, आता तू बघशीलच. हे तुमच्या सगळ्या इंदुलकरवाडीचं कॉमन मंदिर आहे का? हो, त्याला देवघर असं म्हणतो आम्ही. तुळजाभवानी कुलदैवत. जय माता आई भवानीमती. तर हीच मुलं कोकण दर्शनासाठी आलेले आहेत. हा त्याचं दर्शन व्यवस्थित होऊ देत, त्यांना प्रवास सुखकर होऊ देत. आणि तुझ्या मोठी तुझी जशी आली तशी ती पुन्हा जेव्हा निघते तेव्हा सुखरूपणे बसू देत आणि त्यांना या प्रवासाचा चांगला आनंद घेऊ देत का माझ्या आई भवानी. होय. आज दिनांक 28 तारीख मयुरेशच्या घरी आम्ही थांबलेलो आहोत. मयुरेशच्या खरं तर काकी आणि काका तसेच वडील यांनी खूप छान आमची सोय केलेली आहे जेवणाची आणि गरम पाण्याची. खरं तर म्हणजे मला तर खूपच होती. हा, तर काकीने एकदम जेवण आणि नाश्त्यासाठी आम्ही एक जास्त फुल त्यांना एक कॉफी पण आहे. ठीक आहे. धन्यवाद काकी. धन्यवाद. परत येणार आम्ही मे महिन्यात गोंधळ घालायला.
बाहेर निघत आहेत. आता आम्ही जाणार आहे सावंतवाडी. कुठे चाललो आपण फर्स्ट स्पॉट? आता आपण दांडी बीचला चाललोय. दांडी बीच ना? अच्छा, ते मधलं स्टेप. नाही, दांडी बीचला जाऊन मग तिथून मग फिरायचं. दांडी बीचला चाललो, तिथं आम्हाला पंचिंग करायचं आहे मयुरेच्या भाषात. मालवण बीचवर आलोय. खूप कडक ऊन आहे पण इथे खूप, तुम्ही बघू शकता खूप कडक ऊन आहे. टायर फसलेलं आहे, जे वाटलेलंच वॅगनरचं क्लिअरन्स कमी आहे तर काढायला लागेल काहीतरी फसून. निघाली फायनली आमची गाडी धक्का मारल्यानंतर. हा दांडी बीच आहे पूर्ण, खूप शांत आहे, इथे गर्दी नाही आहे. थोडंसं पुढे गेलं ना, हा समोर जो किल्ला दिसतोय तो सिंधुदुर्ग आहे. मला बसायचं आहे. खूप दिवसानंतर बैलगाडीत बसायचा अनुभव भेटला. तीच मगाचीच बैलगाडी दिसलेली, तीच परत रिकामीत आलेली. तर एक 2-4 वर्षानंतर बसले बैलगाडीत. काय लाकडं वाहत आहे काय? नाव काय बैलांची नावं काय? सर्जा राजा. खूप सुंदर आहे. नारळाची झाडं लाईनीत, मस्त वाटतं. पूर्ण समुद्र किनारपट्टा नारळाच्या झाडांनी भरला आहे. त्याचबरोबर हा स्वच्छ पाणी पण बऱ्यापैकी निळसर आहे. म्हणजे एवढं निळं नाही आहे, मला वाटतं पुढे निळं आहे, पण जरा सुरुवातीला तेवढं नाही आहे, पण खूप छान आहे. गरम प्राणी, अतिशय गरम प्राणी. एसीत घाम येणारा माणूस, एसीत घाम येणारा माणूस. जेऊस तरी ओला झालाय पाक. हात घेतलेस ना तू? फॅन बरोबर फिरते. जेवण झालेलं आहे उत्कृष्ट असं जेवण होतं. भालेराव खानावळ, आय थिंक इकडची फेमस खानावळ आहे. मजबूत गर्दी होती आणि जेवण पण खूप चांगलं होतं. तर खरंच चांगलं होतं. जेव्हा तुम्ही सावंतवाडीला आला तेव्हा पालेकर खानावळीला नक्की व्हिजिट द्या. आत्ताच आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आलो आहे सेकंड स्पॉटला, सावंतवाडीचा राजवाडा. तुम्ही कुठल्या स्कूलमध्ये आहेत की? आपलं मुंबईचं? आम्ही पण मुंबईचे. माझं गाव हे गाव आहे का? म्हणून काढतो. चांगलं काढा. सावंतवाडी पॅलेस. हे राजघराणं होतं 1947 आणि त्याच्या आधीचं आणि थोडा काळानंतरचं. त्यांनी काय केलं, कसं केलं, किती केलं, शिक्षण संस्था, समाज व्ह्यू पण छान. समोर तलाव, इंग्लिश शाळा चालू केलेल्या या राजघराण्याने. खूप साऱ्या गोष्टी केलेल्या त्याच त्यांनी सांगितल्या. न्यायदानाची खुर्ची आहे ही. म्हणजे ह्या खुर्चीने खूप साऱ्या गोष्टी, खूप साऱ्या लोकांना न्याय दिला असेल. सनसेटसाठी आलेलो आम्ही, पण मिस केलेलं आहे. कसं वाटतं विठ्ठल? आपले स्पॉट तर होत नाहीत, आता काय बोलायचं. थोडक्यासाठी राहिले बरं का. अजून एक अर्धा तास लवकर आलो असतो ना तर झालं. मस्त सनसेट भेटला असं. आता दिसत लाईट आहे पण सन गायब झालाय. आता बघू उद्या वगैरे सनसेट भेटेल चांगला तर ठीक आहे. तरी तो किल्ला बघण्यात एक थोडासा टाइम गेला, नाहीतर ते आजोबा ते सांगत आजोबा होते पूर्ण इतिहासमध्ये गेलेले, त्याच्यामुळे तिथे थोडा टाइम गेला. त्यांना तोडता येत नव्हतं. त्यांचं ऐकलं थोडंसं, थोडी हिस्ट्री समजून घेतली आणि निघालो. पण ठीक आहे. पण ही जे बघायला मिळतंय ते बघायला गेलं तर खूप चांगलं आहे. लाईट पण बऱ्यापैकी आहे. ठीक आहे, सन गेल्या पण लाईट आहे, दिसतंय, चांगलं दिसतंय. आणि आम्ही बॉर्डर पण क्रॉस केली, महाराष्ट्रावरनं गोवा आलोय. 2 स्टेट पण होऊन गेले ट्रिपचे. फर्स्ट टाइम आहे त्याचं गोवाचं. आम्ही पण मी स्वतः पहिल्यांदा मी गोव्याला कुठे गेलो, मी पण पहिल्यांदा फर्स्ट टाइम गोव्यात. गोवा. आम्ही तर 2-3दा गेलो, बोर झाले गोवा जाऊन सेम. बट आता आम्ही टेरेखोल या ठिकाणी आलेलो. सनसेट बघायला पण टायमिंग जरासं हुकला आणि सनसेट गेलाय बरं का. पण लाईट चांगली पडली, मी तुम्हाला दाखवू शकतो. खूप सुंदर आहे यार. म्हणजे थोडक्यासाठी हुकलं बरं का, नाहीतर भाई मस्त
कारण की मोबाईलमध्ये तर दिसतंय छान, पण असं समक्ष जर बघितलं ना तरी ते खूप छान दिसतंय, खूप छान दिसतंय. आता फक्त लाईटीचा सडा राहिला आहे, बाकी लाईट गेली आहे. पाण्याचा आवाज आहे, छान शांत हवा आहे. मूवीतली लोकेशन असते ना, मूवीतली लोकेशन तसं वाटतं एकदम. खाली जायचं आपण आता. कॅमेरापेक्षा ना स्वतः येऊन बघण्याचं जे दिसतंय ते खूप छान आहे. सनसेट मीट झाला. या दुःखात आम्ही सोडा प्यायचा निर्णय घेतलाय, सोडा ज्यूस. तर त्यासाठी आम्ही इकडे आलो. काही हरकत नाही. उगलेला सूर्य जरी असला तरी उगवणारा सूर्यच आहे, हे माणसाने लक्षात घ्यावं आणि आयुष्यात पुढे जावं. तर आजच्या ह्या ब्लॉगमधला सुविचार आहे हा. आणि आता उगवता सूर्य बघू आपण उद्या सकाळी. हे उद्या सकाळी लवकर उठून आहे ना भाई समुद्रात. हवेशी बात हवेशी बात भाई. मेरा येशू येशू मेरा येशू येशू मेरा येशू येशू. आम्हाला रस्त्यात एक दशावतारचा कार्यक्रम म्हणजे कोकणातला जो दशावतार एक प्रकार असतो नाटकाचा, लोकल नाटक बोलू शकतो आपण त्याला. तर ते दिसलं, सो आम्ही विचार केला की थांबून बघूया. हे इकडचं एकदम लोकल नाटक असतं, खूप छान असतं. महाराष्ट्राची ओळख आहे खरं तर दशावतार. आणि बघायला गेलं तर हे 2-2.5 तासाचं असू शकतं, पण आपण एवढा वेळ नाही थांबू शकत. त्यामुळे आम्ही तर निघालो. पण बघण्यासारखं असतं. पण मी आतापर्यंत खूप वेळात म्हणजे एक मॅक्स टू मॅक्स मला वाटतं 4-5 वेळा दशावतार बघितलेत, पण मला ती स्टोरी कधी एवढी नाही समजली की ते काय सांगायचं. पण एक असतं की ते देवा रिलेटेड काहीतरी स्टोरी असते, ती लोक प्ले करतात. पण कधी असं एवढंच समजलं नाही की नेमकं ते काय सांगतात. पण त्यांचा तो मेकअप, त्यांचा तो डान्स, त्यांचा ते आवाज, मजा येते, छान आहे, ते बघण्यासारखं आहे. पण हे आता लुप्त होत चाललंय खरं तर. आपल्याकडे मोबाईल आल्यामुळे आपलं एंटरटेनमेंट त्याने होतं. हे पहिलं एंटरटेनमेंटचं साधन होतं, म्हणजे मला जेवढं कळतं त्याच्यावरून मला वाटतं. आणि अतिशय छान आहे ह्या गोष्टी. खरं तर आपण एकदाच वर्षातनं एकदा हे असं सगळं बघितलं पाहिजे. पण हे आता लुप्तच होत चाललं, म्हणजे खूप कमी जागी मला तरी दिसतं.